वड्या जर का बाहेरून कुरकुरीत आतमधून खुसखुशीत असतील तर वड्या खायला अजून मजा येते. आज आपण पत्ताकोबीच्या छान अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत वड्या पाहणार आहोत. अगदी मोजक्या साहित्यामध्ये साधी आणि सिंपल रेसिपी आहे. अगदी कोणालाही जमतील आणि जे कोबी खात नाहीत त्यांनाही या कोबीच्या वड्या नक्कीच आवडतील. नमस्कार, स्वागत आहे तुमचं वैशालीज किचनमध्ये. चला तर मग वेळ वाया न घालता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला कोबी चांगला धुवून घ्यायचा आहे आणि मोठा मोठा चांगला असा खिसून घ्यायचा आहे. साधारण 2 कप इथे मी कोबी घेतलेला आहे. चांगला एक गड्डा धुवून घेतला, वरचा पदर काढून घ्यायचा आहे. जेवढा आपल्याला वापरायचा तेवढा गड्डा तुम्ही इथे खिसून घेऊ शकता. तुम्हाला समजण्यासाठी इथे मी कपाचं प्रमाण दाखवत आहे. तर 2 कप इथे मी कोबी चांगला खिसून घेतला. बारीक खिसला तर खूप जास्त कोबीला पाणी सुटतं, त्याच्यामुळे हलकासा जाडसरच खिसायचा. आपण जे डिझाईनचे चिप्स करतो त्या खिसीने खिसला तर अशा प्रकारचा कोबी तुम्हाला सोप्या पद्धतीने खिसता येईल किंवा मग चाकूनं किंवा चॉपरनं पण तुम्ही बारीक करून घेऊ शकता. कोबी खिसल्याच्या नंतर धुवून घ्यायचं नाही, हा कोबी आपल्याला असाच वापरायचा आहे. आता हे पीठ मिक्स करण्यासाठी छोटंसं बाऊल घेतलं. कोबी या बाऊलमध्ये काढून घेतला. पाव चमचा हळद घालायची. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या अशा प्रकारे ठेचून घातल्या. हवं तर तुम्ही हिरवं वाटण पण याच्यामध्ये घालू शकता, म्हणजे हिरव्या मिरचीचं तयार केलेलं. सोबत 2 चमचे आपल्याला लाल तिखट घालायचे. आता या वड्यामध्ये घालण्यासाठी खूप जास्त मसाले वगैरे काही लागत नाही. अगदी मोजक्या साहित्यात या खमंग अशा वड्या तयार होतात. एक छोटा चमचा ओवा घातलेला आहे. एक मोठा चमचा पांढरे तीळ घालायचे. तीळ घालणे पूर्णतः ऑप्शनल आहे. सोबत आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ घातल्याच्यानंतर सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचे. आता जसं जसं कोबीला पाणी सुटेल मीठ घातल्यामुळे, तर तसं तसं आपल्याला याच्यामध्ये पीठ ॲड करत चालायचे. या कोबीमध्ये हा मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. मीठ घातलं की लगेच कोबीला पाणी सुटायला सुरुवात होते. आपल्याला जसं लागेल तसं पीठ याच्यामध्ये ॲड करायचं आहे. यामध्ये तुम्ही ज्वारीचं पीठ वापरू शकता, गव्हाचं पीठ वापरू शकता. दोन्ही वड्या खूप छान होतात. इथे आपल्याला गव्हाच्या पिठाच्या आणि तांदूळाच्या पिठाच्या वड्या बनवायच्या आहे. तुम्ही ते पाहू शकता. हे चांगलं मिक्स केल्याच्यानंतर चांगलं मस्त पाणी सुटलेलं आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये पिठे ॲड करायची. सुरुवातीला 2 मोठे चमचे मी तांदूळाचं पीठ घालणार आहे. तांदूळाच्या पिठामुळे या वड्याला हलकीशी क्रंचनेस येते, छान अशा कुरकुरीत या वड्या तयार होतात. आता हे तांदूळाचं पीठ या मसाल्यामध्ये किंवा या कोबीच्या मिश्रणामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे. तांदूळाचं पीठ या मिश्रणामध्ये चांगलं मिक्स केल्याच्यानंतर त्याच कपाने 1 कपभर मी इथे गव्हाचं पीठ घातलेलं आहे. आता हे पीठ आपल्याला याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे. पीठ आपल्याला थोडं थोडं करून घालायचे, कारण मिठामुळे या कोबीला बऱ्याचपैकी पाणी सुटतं. तर जसं लागन तसं आपल्याला याच्यामध्ये पीठ वापरायचं आहे. सोबत आपल्याला याच्यामध्ये बेसन पिठाचा पण वापर करायचा आहे, त्यामुळे वड्या अजून छान चविष्ट तयार होतील. पीठ मिक्स केल्याच्यानंतर तुम्हाला जर वाटलं की हे पीठ खूप सैलसर आहे, तर याच्यामध्ये तुम्ही अजून बेसन पीठ वापरू शकता. कोणतंही पीठ थोडंफार कमी जास्त झालं तरी देखील चालणार आहे. वड्या छान तयार होतात. आता हे पीठ मी अशा प्रकारे चांगलं मळून घेतले, पण याला चांगली अशी बाइंडिंग आली नाही, त्याच्यामुळे याच्यामध्ये मी बेसन पिठाचा थोडासा वापर करणार आहे. आता यामध्ये साधारण 2-3 चमचे मी ते बेसन पीठ घातलेले आहे. हे पीठ या मिश्रणामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता, पीठ घातलं तर पटकन या मिश्रणामध्ये मिक्स होतं, म्हणजे याला पिठाची अजून आवश्यकता होती. तर याला आता चांगलं मिक्स करून घेते आणि चांगला याचा घट्ट असा गोळा तयार करून घेते. खूप जास्त सैलसर ठेवायचं नाही, त्याच्यामुळे वड्या वाफायला खूप वेळ जातो आणि त्या आतमध्ये चिकट राहू शकतात. मस्त असं घट्ट पीठ मळून घेतलं. लगेच आपल्याला एका ताटामध्ये वड्या थापून घ्यायच्या. एक ताट घेतलं, याला आपल्याला तेल वगैरे अजिबात लावायची गरज नाही. फक्त आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचे, कारण वड्या थापताना ते हाताला चिटकू शकतं. तर थोडंसं हातावरती तेल घातलं आणि वड्या अशा प्रकारे पातळ किंवा जाड तुम्ही थापू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तर सगळ्या बाजूनी ह्या वड्या आपल्याला अशा थापून घ्यायच्या आहे. आता हे वड्याचं पीठ पातळ असं एकसारखं आपण थापून घेतलेलं आहे. खूप जास्त जाड किंवा पातळही केलं नाही, मस्त थापून घेतलं. सोबत याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि हलक्या हातानं प्रेस करून घ्यायची, जेणेकरून ही पिठामध्ये चांगली चिटकून बसेल. सोबत आपल्याला याच्यावरती थोडेसे पांढरे तीळ घालायचे. हे पूर्णतः ऑप्शनल आहे, पण दिसायला छान दिसते म्हणून आपण हे तीळ आणि वरतून कोथिंबीर घातलेली आहे. वड्या वाफवण्यासाठी तुम्ही स्टीमरचा किंवा अशा प्रकारे कढईवरती ठेवून पण वड्या वाफवू शकता. कढईमध्ये अगोदरच पाणी गरम करायला ठेवलं. पाण्याला चांगली खळखळून उकळी आली की त्यानंतर याच्यावरती ताट ठेवायचे. ताट ठेवलं की याच्यावरती झाकण ठेवायचे. झाकण आपल्याला घट्ट असं ठेवायचे किंवा मग झाकणावरती आपल्याला एखादी वजनदार वस्तू ठेवायची, जेणेकरून वाफ चांगली या वड्याला बसेल आणि पटकन वड्या वाफवल्या जातील, आतमध्ये कच्च्या राहणार नाही. आता एक छोटंसं माझ्याकडं खलबत्ता होता, तो मी याच्यावर ठेवलेला आहे. याच्यातली वाफ अजिबात बाहेर येणार नाही. एक 10 ते 15 मिनटासाठी चांगलं झाकण ठेवून आपण याला वाफवून घेतलेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता, मस्त अशा वड्या आपल्या वाफलेल्या आहे. आता गॅस बंद करायचा आहे. एक 4 ते 5 मिनटाकरता हे वड्याचं पीठ आपल्याला चांगलं थंड करून घ्यायचं आहे. गरम असताना याच्या वड्या करायच्या नाही, नाहीतर वड्या मोडू शकतात. तर पूर्ण मस्त असं थंड करून घेतलं. हात लावू शकतो इतकं थंड करून घ्यायचे.
तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या वड्या तुम्ही तयार करून घेऊ शकता। साधारण एक 5-6 मिनिटानंतर वड्याचं पीठ हे चांगलं थंड झालेलं आहे। आता चाकूने याच्या आपल्याला बारीक बारीक छान अशा वड्या पाडून घ्यायच्या। आता ह्या वड्या तुम्ही अशाही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता, हवं तेव्हा तुम्ही ह्या तळून खाऊ शकता किंवा अशाही वड्या ह्या छान लागतात। अशा प्रकारच्या छोट्या छोट्या वड्या मी कट करून घेतल्या आणि वड्या काढायला पण अगदी सोप्या आहे, अजिबात खाली पीठ चिटकत नाही, मस्त तयार होतात या वड्या, मस्त वाफल्या पण गेलेल्या आहेत। तर या वड्या तुम्ही अशाही खाऊ शकता, तळून खाऊ शकता, पण इथे आपण शालो फ्राय करणार आहोत या वड्या। तर कमी तेलामध्ये तुम्ही ह्या वड्याचा तळल्यासारखा आनंद घेऊ शकता। तर इथे पहा तुम्ही उलट न घातल्याच्या नंतर ही पटकन या वड्या बाहेर निघतात, तर मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत ह्या वड्या तयार होतात। आता गॅसवरती तवा ठेवला, हवं तर तुम्ही तळून पण घेऊ शकता, पण कमी तेलामध्ये पण ह्या वड्या छान लागतात। तर 2 चमचे साधारण तेल घातलेलं आहे आणि सगळ्या वड्या आपल्याला अशा पसरून ठेवायच्या आहे। शक्यतो असं पसरट तवा घ्यायचा, म्हणजे एकसारख्या वड्या चांगल्या भाजल्या जातात। तर तेल घातले, आता वड्या ठेवून घेतल्या। गॅसची असं आपल्याला लो टू मिडियम ठेवायची, म्हणजे चांगल्या ह्या बाहेरून कुरकुरीत होतील। साधारण 1 चमचा भरून तेल अजून सोडलं आणि खालीवर करून दोन्ही साईडनं आपल्याला कुरकुरीत अशा वड्या भाजून घ्यायच्या। साधारण 2-3 मिनिटांमध्ये एवढ्या वड्या छान अशा कुरकुरीत भाजतात। गॅसची आच आपल्याला हाय करायची नाही, नाहीतर वड्या पटकन करपतील। शक्यतो असा पसरटच तवा घ्यायचा या वड्या अशा भाजताना। तर मस्त अशा वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत। नक्की रेसिपी एकदा ट्राय करा, नक्की कोबीच्या वड्या तुम्हाला आवडतील। व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।